मित्रांनो आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा आपली माणसं. तर मित्रांनो आपण बघत आहात बिग बॉस सीझन मराठी 5. आणि मित्रांनो आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो आज तुम्ही 2 लव बर्ड पाहिले असेल. कसे बोट तुम्हाला कळालं पण असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय. 2 लव बर्ड तिकडून लव बर्ड तिथे शिट्टी वाजवत. अरे आम्हाला लव बर्ड हे करत आणि तो वैभव असा पाहत होता. अरे कसा हसत होता. अरे गदाड्या बाईला तू 1 नंबर 5 म्हणत वैभव. आम्हाला पाहायला किती विचित्र वाटत होतं ते आणि त्या घरामध्ये पण कसं वाटत असेल. ते आर्या बोलली ते सत्य बोलली नाही पण हाच मुद्दा ज्या वेळेस आणि खरंच बिग बॉसनी यांना पडदा लावून दिला पाहिजे. हाच मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. सीझन 3 का 2 मध्ये शिव ठाकरेचं सीझन होतं. त्यावेळेस शिव ठाकरेने त्या काय नव्हतं ती शिव ठाकरेची गर्लफ्रेंड झालेली होती. काय होते विना. त्यावेळेस तिला उचललं होतं. त्यावेळेस मांजरेकर सर बोलले होते तुम्ही जरा दूर राहा आणि असं नका करत जाऊ. तर रितेश सर या विकेंडला हा मुद्दा उचलतील का बोटं लावायचा. मग ती डायरेक्ट बोलली आहे कपडे तुम्ही आटकून ठेवा आणि हा मुद्दा मोठा आहे. आर्याला मी या आर्या बरोबर बोलली एकदम करेक्ट बोलली की बिग बॉसनी यांना पडदा लावून दिलाच पाहिजे. आर्याने हा मुद्दा उचलून ठेवायलाच पाहिजे. तर मित्रांनो हा पहिला होता. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल आज बलिदान दिवस होता. खूप मोठा सॅक्रिफाईस झालेला आहे. बलिदान नाही सॅक्रिफाईस नाही झालेलं. त्यांनी बरोबर शाळा केली सगळं. बिग बॉस कडून 2 लाख पण घेतले आणि मला वरतून सातातच कॅप्टन केलं. कॅप्टन केलं. तर मित्रांनो म्हणजे तो दोन्ही बाजूने आरबाजकडूनच निर्णय लागला. दोन्ही बाजूने आरबाजकडून निर्णय लागला. खाट बिग बॉस आपल्याला एवढ्यात काढून राहिला. पण मित्रांनो नाही पण एक आहे आरबाजनी कालच्या टास्कला समभाव म्हणजे दोन्ही टीमला समान धरला असतं तर ही पाली नसती आली आरबाजवर. तर मित्रांनो अरबाजची कॅप्टन्सी झालेली आहे फेल. 2 दिवसात गेली कॅप्टन्सी. आम्हाला वाटलं 8 दिवस चालवल. आज तर काय त्यांनी साधे 2 दिवस पूर्ण नाही चालवली. तर फेल झालेल्या कॅप्टन म्हणजे अरबाज हा बिग बॉस मधला तिसरा भरपूर फेल झालेले. पण या सीझन मध्ये आपल्याला फेल आणि कॅप्टन्सी दिली पण किती भारी की तिने हिंदी बिग बॉस मध्ये पण 2 दिवस टिकली नव्हती. उलट झालेलं आहे. म्हणजे हिंदी बिग बॉस मध्ये निकीची 2 दिवसात कॅप्टन्सी गेली. मराठी बिग बॉस मध्ये अरबाजची 2 दिवसात कॅप्टन्सी गेली. म्हणजे 1 नंबर काम. दोघं बरोबर चाललेले लेवलला चाललेले. तर मित्रांनो कॅप्टन्सी झाली त्याच्याकडनं दिली. निकी झाली खुश आणि निकीची सावली झाली दुखी ना खुश. तर कसं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. मित्रांनो खाली बघा आम्ही टाकलेली थोडी फिलो टाकलेली तुम्हाला कळलं पण आम्ही कोणाबद्दल बोलतोय. तिची सावली कोण बघा खाली थोडी नॉर्मली बघा. बघितलं असेल तर थोबाडावरती असे 12 वाजलेले. कसे 12 वाजलेले नीट बघा. तर मित्रांनो तुम्हाला दिसले असेल थोबाडावरती 12 वाजलेले एकदम परफेक्टली 12 वाजलेले. तर मित्रांनो आपण बघितलं असेल जेव्हा कॅप्टन्सीचे बोलल्या त्याच्यानंतर तिचे 12 वाजले. त्याच्या आधी एकदम आनंदात होती. तिला असं वाटत होतं कॅप्टन्सी मला घेतोय. आणि पण एक तुला माहिती का कळालं का आरबाजला आपलं वैभवला एवढा गद्दारचा टॅग लागला. मला तर वाटत होतं हा वैभवचं नाव घेईल. वैभव खूप झालेला त्याच्या चेहऱ्यावरती तेज आला होता एकदम. माझं नाव घेतो का काय असं त्याला वाटत होतं. पण खरंच अरबाज डोकेबाज निघाला. बिग बॉस मध्ये सर्वात डोकेबाज अरबाज निघाला असं आपल्याला वाटत होतं. पण एक नंबर मूर्ख आहे. 1 नंबर माती खायला माणूस दिसतोय वैभव रे. वैभवने अरबाज 20 तासाचे 1 नंबर. त्याला कॅप्टन्सीने समजता आली तर मग तो कोणता 30 मार खान झाला. तो 1 नंबरचा माती खायला निघाला. अरबाजनी माती खाल्ली आणि कॅप्टन्सी गेली. तुम्ही काय म्हणतो परत एकदा जान्हवीचा चेहरा दाखवायचा का थोडं नंतरचा दाखव. बघ खाली बघा मित्रांनो जान्हवीचा चेहरा. जेव्हा डीपी दादा तिला विचारत होता काय झालं तेव्हाचा चेहरा. तर मित्रांनो बघितला कशी काय होती. तिचं ते रिप्लाय का होतं माहिती का मित्रांनो. ती रडत का होती माहिती का. मला भाऊ सांगाल तुम्हाला का रडत. कारण निकीला कॅप्टन्सी दिली अरबाजनी म्हणून ती रडत होती. पण तिला आता बोलताच येणार नाही काही करताच येणार नाही. कारण की तिच्याच पायावर तिने कुऱ्हाडी मारलेली होती. ती आता लढणं इकडची तिकडची. त्यामुळं तिला आता कसं काय बोलायचं आणि आपलं दुःख कसं सांगायचं. मग तिने डायरेक्ट सांगितलं की काल जे झालं त्याच्यामुळे मला गिल्टी वाटत होती. अगं खोटारडी तुला गिल्टी वाटत असती तर सकाळपासून वाटली असती. अगं तू तास झाल्यानंतरच तुला कसं काय गिल्टी वाटायला लागली. अगं विकेंडच्या वारला ज्या वेळेस अक्षय कुमार आले होते यू मिनिटात तुला चक्कर आली. यू मिनिटात बाहेर येऊन तू डान्स करत होती. कोणता गिल्ट आहे ना तुला.
तर खोट्या नाटी बोलणार ती जान्हवी. तुम्हाला वाटलं असं परत आणि बरं झालं तुला कॅप्टन्सीने दिली, त्या कॅप्टन्सीच्या लायकीची पण नाही तू. नाही कॅप्टन्सीच्या ती लायकीची निकी पण नाहीये. आता बघू निकी काय करते. हिची कॅप्टन्सी किती दिवसात चालती. बी टीमने थोडेसे किडे चालू केलेले आहे. ते प्लॅन बनवत होते की निकीची कॅप्टन्सी आपण घालवायचा काहीतरी प्रयत्न करू. तर मित्रांनो उद्या जर आपल्याला बी टीमकडनं जर निकीची कॅप्टन्सी केली तर मग समजून घ्यायचं खेळात काहीतरी रोमांचक अरे आता एक मुद्दा झाला. मागच्या वेळेस अंकिताची कॅप्टन्सी होती तेव्हा निकी काम करत नव्हती. पण अंकिता काम करणार का? का? आणि अंकिताने जर काम केलं तर मग समजून घ्यायचं का समजायचं काय नाही. एवढं समजायचं का ती दिलदार माणूस आहे. हिला फक्त आहे ना ॲक्च्युली निकी इरिनाचं जेव्हा ते भांडण झालं तर तो थोडासा एक मुद्दा होता. निकीने इरिनाचा बाप काढला होता. तर इरिना जाताना बोलून गेली की निकी बोलली की माझ्याकडे फक्त 4 महत्त्वाचे लोक आहे, 4 महत्त्वाचे लोक आहे. इरिना बोलून गेली ते 4 महत्त्वाचे लोक ते पण नाही आहे. तुझ्या शेवटी कोणीच राहणार नाही, तू एकटीच राहशील. तर हे माझ्या मतेने शब्द बोललेले निकीला खरंच ते विचार करायच्या सारखे. तर निकी त्याच्यावर विचार करल का? काय विचार करणार ती भंगार आहे एकदम निकी. तिचे विचार तर ते गुडघ्यात थर्ड आहे. क्लास आहे ती एकदम. गुडघ्यात आहे. तर या मित्रांनो आता काय बोलते नंतर काय बोलते तर तिलाच मित्रांनो कळत नाही ती काय बोलते. आणि ती कॅप्टन्सी चालवणार आहे. चला मित्रांनो चालू कशी कॅप्टन्सी चालू. पण तर आपण ती कॅप्टन्सीची मजा घेऊ घेऊ आणि उद्याच्या एपिसोडमध्ये काय नवीन घडतं याच्याबद्दल बोलू आणि काय बोलू. होतं काय नाही. आणि व्हिडिओ आमची बघत राहा. लाईक केलं नसेल तर लाईक Like करा. करा, आणि जे subscribe करा. सबस्क्राईबचं खाली बटन आहे प्लीज. तुम्हाला जर आमचे नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्हाला निकीची शपथ आहे ते सबस्क्राईब बी करा. नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करून घ्या.